जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेगाव पवार आज चालुक्य वंशीय महाराणी नायिका देवी चालुक्य यांची वीरकथा आपल्या पुढे सादर करण्यासाठी तो उपस्थित आहे. आपल्या देशामध्ये महाराणी ताराराणी, राणी दुर्गावती, बिदनूरची राणी चन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा महान वीरांगना होऊन गेल्या. आणि यांच्याच पैकी चालुक्य घराण्यातील गुजरातमधील महाराणी नायिका देवी यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर मोठा पराक्रम केला आणि आपलं राज्य वाचवलं. त्याची ही कथा. चालुक्य वंश म्हणजे पवार, परमार, पवार, प्रतिहार, चालुक्य आणि चौहान यांना अग्निवंशी राजपूत मानलं जातं. आणि हे राजपूत वंशातली घराणी त्यावेळेला राजस्थानमध्ये जवळजवळ बऱ्याच संख्येनं राज्य करत होती. आणि अशा प्रकारचं राज्य या चालुक्य वंशातील मूलराज चालुक्य यांनी गुर्जर आणि प्रतिहाराचा पराभव करून गुजरातमध्ये स्थापन केलं. अर्थात त्यावेळेला गुजरात आणि राजस्थान असं काही वेगळा भाग नव्हता. पुढे गुजरात आणि राजस्थान ही राज्य वेगवेगळी प्रांत रचना झाल्यानंतर अस्तित्वात आली. सगळ्या पट्ट्याला राजस्थान राजपुताना असं समजलं जायचं. तेव्हा गुजरातच्या या राजानं चालुक्य वंशी आपलं राज्य सौराष्ट्र जिंकून अन्नेलपट्टण ही राजधानी केली. आणि अशा प्रकारे चालुक्य वंशाच्या राजकुळाचा त्यांनी पाया घातला. त्याच्यानंतर भीमदेव चालुक्य हा प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याचा काळ आहे 1022 ते 1063 या काळामध्ये त्यांनी राज्य केलं. आणि हे राज्य करत असताना गजनीचा मोहम्मद हा लुटारू पुन्हा पुन्हा भारतावर स्वाऱ्या करीत होता. त्यातली एक स्वारी त्यांनी सोरटी सोमनाथाच्या मंदिरावर म्हणजे गुजरातमधल्या मंदिरावर, संपन्न मंदिरावर केली. आणि अलोट अशी धनराशी सोने चांदी लुटून तो घेऊन गेला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला राजा भीमदेव आणि चालुक्याने, परंतु तो यशस्वी झाला नाही. त्यांनी मंदिर उद्ध्वस्त केलं. तो निघून गेला आणि मग भीमदेव चालुक्यानं ते मंदिर पुन्हा उभारलं. याच्यानंतर जयसिंग सिद्धराज हा राजा चालुक्य वंशात झाला. त्याचा काळ येतो 1093 ते 1143. याच्या काळामध्ये बुंदेलखंडापर्यंत राज्य विस्तार झाला आणि राज्याच्या सीमा विस्तारित झाल्या, कोकणपर्यंत आल्या. पुढे त्याच वंशातला कुमारपाल नावाचा राजा 1143 ते 1172 या काळामध्ये त्यांनी राज्य केलं. आणि त्यानंतर त्याचा मुलगा अजयपाल हा गादीवर आला. 72 नंतर तो गादीवर आला, परंतु 4च वर्षात राज्य त्यांनी केलं. 4च वर्ष, कारण त्याच्याच अंगरक्षकाकडून त्याचा खून झाला. आणि अशा प्रकारे अजयपालचा खून झाल्यानंतर त्याची विधवा राणी ही नायिका देवी हिनं राज्यकारभार आपल्या हाती घेतला. आणि आपला मुलगा दुसरा मूलराज चालुक्य याला गादीवर बसवलं. तो लहान होता, बाल्यावस्था असल्यामुळे तो राज्यकारभार करू शकत नव्हता, परंतु गादीचा वारस होता. राणीनं त्याला गादीवर बसवलं आणि राज्यकारभार उत्तम प्रकारे चालवला. आणि याच काळामध्ये 4 वर्षाच्या काळामध्ये सन 1176 साली मोहम्मद घोरीला बातमी कळली की गुजरातमध्ये एक विधवा राणी राज्य करीत आहे. आता विधवा राणी म्हणजे राज्यावर वचक नाही असा त्याचा समज झाला. आणि गुजरात हा संपन्न प्रदेश असल्यामुळे तो लुटून आणावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून त्यांनी गुजरातवर आक्रमण करायचं ठरवलं. अर्थात भारतामध्ये ज्या 2 मोहम्मदांनी वारंवार स्वाऱ्या केल्या त्यात एक मोहम्मद गजनी आणि मोहम्मद घोरी. हाच मोहम्मद घोरी अनेक वेळा याचं पृथ्वीराज चव्हाणाशी युद्ध झालं. पृथ्वीराज चव्हाण आणि त्याला अनेक वेळा हरवलं. एकदा तर जखमी होऊन तो त्याच्या हाती लागलेला असताना त्याला दया दाखवण्यात आली
आणि पुढच्या युद्धामध्ये पुन्हा त्यांनी तयारी केली आणि पृथ्वीराजावर आक्रमण करून पृथ्वीराजाचा पाडाव केला आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण ठार झाले. अर्थात अशा प्रकारे मोहम्मद गजनी असो नाही तर मोहम्मद घोरी असो, हे दोन्ही लुटारू भारतावर पुन्हा पुन्हा आक्रमण करायचे. भरपूर संपत्ती मंदिरामध्ये साठवलेली असायची, भक्तांनी दिलेली ती लुटायच्या आणि घेऊन जायचे. आणि अशा प्रकारे त्याला आता वाटलं की राणी विधवा आहे, नायिका देवी हे काय आपला प्रतिकार करू शकते, म्हणून त्याने आपल्या सैनिकाला गुजरातच्या दिशेने, त्यावेळेला गुजरातची राजधानी नायिका देवीची पाटण होती, आणि मग पाटणवर आक्रमण करण्याची आज्ञा त्याने आपल्या सेनेला दिली. आणि ही बातमी, ही सूचना तिला मिळाली, तिच्या हेराकडून मिळाली की मोहम्मद घोरी चाल करून येत आहे. आणि मग राणीनं स्वतः वीरवेश धारण केला, आपल्या सेनापतीला सैन्याला तयार ठेवायचं आज्ञा केली आणि सांगितलं की आपण आपल्या इथं युद्ध होऊ द्यायचं नाही. युद्ध आपल्या इथं झालं तर सर्वसामान्य लोकांना त्रास होईल, आणि म्हणून त्याला आपण दूर अशा ठिकाणी गाठू. काशिंद्रा नावाचं आबू पर्वताच्या पायथ्याला एक ठिकाण होतं. काशिंद्राच्या जवळ घोरेला गाठायचं आणि तिथं त्याला चोप द्यायचा. त्याला कळलं पाहिजे की राजपूत कसे असतात किंवा चालुक्य वंशीय कसे असतात, हे त्याला कळलं पाहिजे. पृथ्वीराज घोरीचा पुढे त्यांनी पाडाव केला. मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव केला, त्याला ठार मारलं. ही घटना आपण आता मी मागे सांगितलेली आहे, त्याच्यावरती वेगळं असं विवेचन केलेलं आहे. परंतु आज या राणीनं ठरवलं की याला एकदा याचा निपात करायचा, आणि अशा प्रकारे आपली फौज घेऊन तिनं मोहम्मद घोरीच्या फौजेला पाटणला येऊ देण्याची संधीच दिली नाही, आणि काशिंद्राजवळ आबू पर्वताच्या पायथ्याला त्याला गाठलं आणि असा जोरदार चोप दिला त्याच्या फौजेला की त्याची फौज चारी दिशांनी पळाली. घोरी जखमी झाला, आणि आता जखमी होऊन आपण राणीच्या हाती जर पडलो तर आपलं काही खरं नाही हे त्याने ओळखलं, आणि त्याने आपल्या शिपायाच्या सहाय्यानं पळ काढला. आणि अशा प्रकारे या राणीनं, या शूर राणीनं, चालुक्य वंशीय नायिका देवी राणीनं अशा प्रकारे आपले पती नसताना सुद्धा आपल्या राज्याचं रक्षण केलं. केवळ केलंच नाही तर त्या घोरीचा पूर्णपणे पाडाव केला की त्यांनी पुन्हा तिच्या राज्यावर कधीही आक्रमण केलं नाही. हे जे चालुक्य घराणं होतं, मी मागे त्याच्यावरती बरीच व्याख्यानं दिलेली आहेत. पुढे वातापीला स्थापन झालं, बदामीला स्थापन झालं, वेंगीला स्थापन झालं, अशी वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये चालुक्य घराण्यातील राजांनी राज्य केलं. असं म्हटलं जातं, ये है अपना राजपुताना, ये है अपना राजपुताना, नाज इसे तलवारों पे, इसने सारा जीवन काटा, बरछी तीर कटारों पे, बरछी तीर कटारों पे. आणि अशा प्रकारे लहानपणापासूनच गुजरात असो नाहीतर राजस्थान असो, इथल्या राजपूत वीरांना, बालकांना लढण्याची सवय लागलेली असायची. 18 वर्ष झालेला मुलगा तो युद्धामध्ये सामील व्हायचा. आणि असं म्हटलं जातं की राजपुतामध्ये एक वाक्य असं आहे राजपुतांच्या ग्रंथामध्ये की बरस 18 छत्री जीवे, कायर जीवे बरस 1000. महायोद्धा योद्धा 18च वर्ष जगतो, पण पराक्रम करून निघून जातो अभिमन्यू सारखा. असे कितीतरी वीर या देशामध्ये झाले. राजपूत वीर, बालक आणि राजपूत वीरांगना ज्यांनी या देशाचं रक्षण केलं. तेव्हा आजच्या या दिवशी नायिका देवी चालुक्य यांना त्यांच्या पराक्रमाबद्दल मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.